आर्यन फुटक याची दरम्यान सुशील साळवी पहिल्या चढाईसाठी जर्सी क्रमांक 8 प्रो कबड्डी लीग 2025 महाविजेताचा शोध घेणं चालू आहे मित्रांनो. आपण या ठिकाणी महामुकाबल्याचं दर्शन घेण्यासाठी उपस्थित असणाऱ्या माझ्या सर्व क्रीडा रसिकांचं समालोचक म्हणून सुनील शिकबंड शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तुळशीदास महामुकाबल्याचं एक पाऊल खऱ्या अर्थानं मजबूत करण्याचं काम केलं तो तुळशीदास. आणि आता मात्र आंबोतखोल एक्सप्रेस सोबतला जाणारा आर्यन फुटक तेज तर्रार चढाईनं आपल्या बाजूने सामना झुकवण्याची तयारी करणारा असा हा कबड्डी क्षेत्रातला अवलिया कलाकार आहे मित्रांनो. अप्रतिम कामगिरीनं प्रभावित करण्याचं काम करतो. आता मात्र संयमी खेळी करून सुरक्षित आपल्या मैदानामध्ये दाखल. ज्याची उंची कमालीची, ज्याचा खेळ जबरदस्त, ज्यांचा हाताच्या साह्यानं गडी टिपण्याचा पराक्रम वेगळा असा हा तुळशीदास आणि वेगळा. या वेळेला मात्र कमाल करतोय. एक चांगल्या प्रकारचा डिफेन्स, चांगलं क्षेत्ररक्षण राज साईशा या संघाचं. आणि चढाईसाठी असणार आहे तो सोनाजीचा प्रशांत उर्फ पाळ्या. डू ऑर डायचा मजा करो या मरोची स्थिती निर्माण होते. या स्थितीमधून स्वतःला सावरावं लागेल, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. अप्रतिम पद्धतीची या ठिकाणी टॅकलची ही कला थर्ड रेडचा मजा आहे. आपण पाहतोय वेदांत बाटलीच्या रूपाने आक्रमण वाढवलं जातंय. मध्य रेषेच्या आसपास बोनस घेण्याची कला निश्चितच या ठिकाणी थोडीशी वेगळी आपल्याला दिसून येते. ती तुळशीदास शिर्के याची कमालीची उंची ईश्वरानं घडवून आणली आणि या उंचीचा मात्र पुरेपूर फायदा घेताना राधाकृष्ण क्रीडा नगरीवरती आपली कला दाखवताना तुळशीदास शिर्के. चढाईसाठी येतो आर्यन फुटक. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आर्यन फुटक चढाईला आल्यानंतर एक वेगळं रूप बदलण्याची तयारी ज्या संघाकडून केली जाते. तेज तर्रार चढाई असते आर्यन याची. मित्रांनो, या प्रो कबड्डी संघटनेच्या खऱ्या अर्थानं ओपनिंगचा मॅच, तो सुरुवातीचा शुभारंभीय मॅच, उद्घाटनीय मॅच झाला. या ठिकाणी आपण पाहतो आर्यनची कमाल बोनस प्लस 2.3 गुणांची कमाल नाहीये. तुळशीदास एक उत्तम दर्जाचा हा चढाईपटू आहे मित्रांनो. ज्याचे पाय लांबच लांब आहेत, ज्या पावलांचा उपयोग करतो, एक चांगल्या प्रकारचा फुटवर्क वापरण्याचं काम करतो, कधी रनिंग हँडचं अस्त्र सुद्धा वापरण्याचं काम करतो. आणि ज्याच्या जोरावरती आपल्या संघाची नय्या पार किनाऱ्याला लावण्याचं काम करतो सुशील साळवी. खोलवर चढाईला प्रभावित नेहमीच करत असतो तो सुशील. कोणाच्या बाजूने आक्रमण वाढवलं जातंय. आपल्या प्रो कबड्डी लीगची खास वैशिष्ट्य आहे, खास खासियत आहे. कारण काल याच गटांनी अ गटामधून याच दोन्ही संघांनी ओपनिंग करून दिलं होतं. आणि मित्रांनो, फायनलचा सामना सुद्धा काल बरोबर 10 वाजता या दोन्ही संघामध्ये लढत झाली ती पहिल्या उद्घाटनीय सामन्यामध्ये. आणि मित्रांनो, वैशिष्ट्य इतकं आहे की निश्चितच फायनल मध्ये सुद्धा हे दोन्ही संघ खेळत आहेत. त्याच्यामुळे जरा जोरदार टाळ्या वाजूया. पहिला सामना सुद्धा यांचा आणि शेवट सामना म्हणजे फायनलचा सामना सुद्धा या उभय संघामध्ये होतोय. आणि पहिल्या सामन्याची खासियत सांगतो की आपल्याला राज साईशा फायटर या संघानं 7 गुणांच्या फरकानं हा सामना या ठिकाणी जिंकला होता. पण आता मात्र वेगळा सामना आहे. आता महामुकाबला आहे. थोडंसं दडपण असतं मनावरती, पण मोठा खेळाडू जो दडपणाच्या ओझ्यातून कधी बाहेर निघतो आणि निश्चितच ज्याचं नाव मोठं असतं तो कामगिरी सुद्धा तेवढ्याच उंच करत असतो. या ठिकाणी गणेशजी डांगे यांच्या संघाकडून आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची निवड झाली तोच तुळशीदास. तुळशीदास बोनस घेण्याची कला मित्रांनो इतकी अप्रतिम आहे, ज्याच्या बोनसमुळे विरुद्ध संघाला डोकेदुखी ठरू शकते. लगातार पद्धतीने बोनस घेण्याचं काम करत असतो आणि त्याच्या बोनसच्या जोरावरती आपला संघ कधी एकदा भरायला घेतो हे विरुद्ध संघाला मात्र कळत नाहीये. आणि या ठिकाणी तुळशीदास मात्र आपल्या संघामध्ये दाखल. बाळ्यासाठी खरं म्हटलं तर स्पेशालिस्ट बाळ्या खास डू ऑर डायसाठी त्याचा उपयोग केला जातो. आणि ही फळांची
टच केल्याचा दावा 5-3 असा फरक आपल्याला दिसून येतोय. आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो आर्यन फुटल. आपण पाहतोय डाव्या कोपऱ्याला खेळतोय तो आदित्य नाचरे आणि उजव्या कोपऱ्याला धावून या ठिकाणी खेळतोय तो कुणाल आणि मध्यरक्षणासाठी चैतन्य आणि रोहित पदे. 2-1 सजवले क्षेत्ररक्षण. मात्र आर्यन या ठिकाणी कमाल करतो का पाहायचंय. आपल्या संघामध्ये दाखल होतोय. 5-3 असा फरक दिसतोय. तुळशीदास गोलवर चढाई मित्रांनो चढाई श्वास रोखून धरायला संधी देत नाहीये. लगातार पद्धतीने गोल घेण्याची कला. गोलवर चढाई या ठिकाणी तुळशीदासच्या माध्यमातून आपण पाहतोय. साहिल चव्हाण मैदानाच्या बाहेर जातोय आणि या ठिकाणी मात्र कमाल करतोय तुळशीदास शिर्के. 3 गुणांची कमाई. सुपर रेडचं दर्शन. आर्यन 8-3 अशी परिस्थिती आहे. राज साईच्या संघावरती थोडासा दबाव आहे. खेमा नाराज आहे तो राज साईच्या संघाचा. अर्थात एक मोठं नाव असणारा आर्यन फुटक चढाईसाठी आहे. खेमाही धमाका होऊ शकतो. विस्फोटक खेळी होऊ शकते. पण आर्यनला गरज आहे. राज साईच्या संघाला गरज आहे. खोलवर जाऊन गडी मात्र टिकला जातोय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा अटॅक करतोय तो अनिशवरती. बोनस विक पॉइंट 2 गुणांची कमाई करतोय. निश्चितच या ठिकाणी टच केल्याचा दावा या ठिकाणी तुळशीदास कडून केला जातो. आधी कसमे केली जातात पण उर्वरित काम मात्र आपण हायकोर्टाकडे संपून देऊया. पंच सक्षम आहेत त्याच्यामुळे मात्र या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती नाही आहे. तुळशीदास शिर्के सुरक्षित आपल्या संघामध्ये दाखल होतोय. 1 गुण मात्र मिळतोय तो ऑन असणार आहे कारण आर्यन कडून खूप साऱ्या अपेक्षा असणार आहे. या ठिकाणी या सामन्यादरम्यान क्रीडा रसिकांचं मनपूर्वक पुनश्च हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो तुमच्यामुळे खेळ कारण तुम्ही नसताल तर एवढा मोठा खेळ यशाच्या शिखरापर्यंत एका बाजूला आर्यन विरुद्ध बाजूला बरोबर तुळशीदास. कॉम्बिनेशन झकास. काय घडणार काय बिघडणार कोण कुणाला पडणार भारी. खोलवर चढाईनं पुन्हा एकदा तुळशीदास करतोय मज्जा कारण या ठिकाणी ऊट घेतोय बाळ्याच्या रूपानं. आर्यन मात्र लगातार गोल घेण्याची कला हस्तगत करतोय. मानलं पाहिजे आदरणीय किशोरदादा फुटक म्हणजे कृष्णा फुटक यांचा सुपुत्र आहे. तेज तरणार चढाई मित्रांनो दिवसेंदिवस त्याच्या चढाईमधून हमखास रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातं. खोलवर चढाईनं प्रभावित करण्याचं काम या ठिकाणी आर्यन कडून सर्वतोपरी योगदान देण्याचं काम आणि आता मात्र साखळी बसवण्याचं काम केलं गेलं आर्यन याला. कुठे गेला ओंकार कुठे आहे देवेश मेने कारण या ठिकाणी जर आपण हे वादळ रोखलं नाही तर मात्र खूप कठीण काम होणार. सुंदर चढाई करतोय तो पुन्हा एकदा तुळशीदास शिर्के. साईलच्या बाजूने आक्रमण वाढवलं जात आहे. वेदांतनं काल कमाल करून दाखवली होती पण वेदांत या ठिकाणी असफल होतोय. देवेश मेनेवरती पुन्हा एकदा हल्ला होतोय. 1 गुण जय भवानी वॉरियर्ससाठी. 14-8 तुळशीदास शिर्के आणि आता मात्र या निश्चितच उत्तम प्रकारचा टॅकल आपण पाहिलेला आहे सुशीलसाठी. आता मात्र चढाईसाठी असणार आहे तो तुळशीदास. आपण जंप पाहिलेला आहे कारण या ठिकाणी ओंकार सामान्य पराक्रम करण्याचं ठरवलं होतं पण ओंकारला सुद्धा असफल ठरवतोय. एक हाय जंप आपण पाहिले. एक उड्डाण करणारी ही चढाई अप्रतिम पद्धतीनं आपण तुळशीदासच्या माध्यमातून पाहिलेली आहे आणि 1 गुण पुन्हा एकदा आपल्या संघासाठी जोडला जातो. खूप मोठं अंतर तयार केलं जात आहे पण खऱ्या अर्थानं आज या सामन्यामध्ये मित्रांनो आपण पाहिलं तर आर्यननं प्रतिकार केलेला आहे. आर्यननं प्रत्येक चढाईमधून हमखास गुण प्राप्त केलाय पण त्याला साथ मात्र मिळत नाहीये. ती सुशीलची साथ मिळत नाही ती देवेशची ज्याच्यामुळे हा संघ मात्र थोडासा पिछाडीवर आहे. पुन्हा एकदा गुण येतोय तो आर्यन फुटक. पहिलं सत्र समाप्त. तुळशीदास 9-16
सेकंड सत्र निर्णायक सत्र या ठिकाणी संपन्न होतंय. माळ्याला पुन्हा एकदा टार्गेट करतोय आणि एक गोल जय भवानी वॉरियर्स संघासाठी. आर्यन पुढं नेटवर्क नाही एवढं कसं काय नसेल काय. एक उत्तम दर्जाचा हा चढाईपटू फोनवर चढाईनं प्रभावित करण्याचं काम करतोय. मध्यरक्षकासाठी एक मजबूत रोहित आणि चैतन्य. तुळशीदास शिर्के तुळशीदास निशितांचा या ठिकाणी वेगाचा त्याची उंची कमालीची आहे. 9-20 असा फरक. जशी क्रमांक 10 आर्यन फुटक आरपारच्या लढाईमध्ये महत्वपूर्ण असा मोहरा. एक उत्तम दर्जाची चढाई आर्यनला करावीच लागणार. बघूया एक चांगली चढाई करून आपल्या संघाला काढण्याचं काम करतो का. आणि या वेळेला मात्र बोनस विथ पॉइंट 2 गुणांची कमाई. कोण थांबवणार हे वादळ मित्रांनो. आपण जर पंचांकडे वाद घालण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला पॅनल्टी लागेल. या ठिकाणी जर्सी क्रमांक 10 आर्यन फुटक एक गोल मिळवतोय. आदित्य बनेसारखा एक मोठा मोहरा मैदानाच्या बाहेर जातोय. कुणाल कदम याच कुणालनं मित्रांनो कमाल केली होती काल. काही प्रसंग कुशिवडेच्या निश्चितच घशामध्ये उतरवलेला घास परत काढण्याचं काम केलं आणि या ठिकाणी कुणाला होते. आर्यन फुटक अव्वल दर्जाचा मोहरा तुळशीदास बाहेर गेल्यानंतर मात्र सन्नाट आहे. या ठिकाणी अनिश आणि रोहित एका बाजूला निनाद पेपडे. आर्यन फुटक या वेळेला मात्र सरस कामगिरी करतोय. रेषापंच आपली कामगिरी चौक बजावायची. पप्प्या स्वराज आणि विरुद्ध बाजूला अचल आणि अभि. निनाद पेपडे चढाईसाठी आहे. एक जबरदस्त चढाई निनाद याची असते. एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न निनाद याचा कायमस्वरूपी असतो. आणि खऱ्या अर्थानं डांगे यांच्या टीम मध्ये दाखल झाल्यानंतर कधी डू ऑर डाय साठी चांगल्या प्रकारचा उपयोग निनादचा होऊ शकतो हे जाणले त्यांनी. आणि आता मात्र त्या ठिकाणी जर्सी क्रमांक 10 रोहित एक अनुभवी असा डिफेंडर आहे. पण या ठिकाणी टार्गेट करणार मला वाटतं बहुतेक ऑलआउट देतो का काय. मॅजिक फिगर आपण पाहतोय. मॅजिक जिगरबाजांचा खेळ. जरा टाळ्या होऊ द्या. 20-20 गुणांनी बरोबरी साधली जाते. जरा टाळ्या वाजूया तुम्ही संघासाठी. वा पुन्हा एकदा बोनस. पुन्हा एकदा 1 गुणाचं लीड 1 गुणाची आघाडी घेतली जाते. ती जय भवानी वॉरियर्स या संघाकडे. सुशील साळवी पुन्हा एकदा आक्रमणासाठी आहे. मध्यरक्षकाला चकवण्याचं काम करतोय. मित्रांनो पावलांचा चांगला उपयोग करतो पण हातांच्या सहाय्याने गडी टिपण्याचं सुद्धा कला त्याच्याकडून खरंच चांगल्या प्रकारे होत असते. पण तुळशीदास ज्याची कला खूप न्यारी आहे बोनस मात्र जबरदस्त घेतो. आणि या ठिकाणी तुळशीदास कडून आपण पाहतोय लगातार पद्धतीनं गुण 20-22. आर्यन फोटा चढाईसाठी आहे. गोलवर चढाईनं प्रभावित करण्याचं काम करतोय. मध्यरक्षक चैतन्य सुर्वेचं चॅलेंज आहे आणि बोनस कंप्लीट केला जातोय. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे 21-22. आर्यन फुटक चढाईसाठी आहे. मित्रांनो अप्रतिम पद्धतीची चढाई करावी लागणार कारण या सामन्याची शेवटची 5 मिनिटं बाकी असताना आता जे घडणार ते नाट्यमय घडणार. कारण यामध्ये उत्तम दर्जाचा खेळ हा खेळाडूला करावाच लागणार. हो 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 यावेळेला पकड होती. आर्यनला पकड होतीये आणि महत्वाच्या
सुशील साळवी. सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे बाकी असतात. सुशील सुंदर चढाई करतो पाहायचं. आपल्या संघासाठी चांगली गोल घेण्याची गरज असताना खरं म्हटलं तर 2 गुणानं पिछाडीवर आहे संघ. तो राज साईशा फायटर दरम्यान तुळशीदास आणि या वेळेला मात्र सुशील प्रशांत चढाईसाठी असणारे. हो या वेळेला चैतन्यला टार्गेट करतो आणि निश्चित प्रशांतच्या रूपाने एक मोठा असा गुण. सामना संपण्यासाठी शेवटची 3 मिनिटे. अप्रतिम पद्धतीने या वेळेला मात्र हा टॅकल जबरदस्त आहे. पंचवीस 27 अप्रतिम पद्धतीचा खेळ या ठिकाणी मित्रांनो. नागेश खुश, गडशी सर खुश, कारण जी अपेक्षा होती त्या अपेक्षेनं खेळ चालू आहे. कोणी जिंकू द्या पण कबड्डीचा जय होणार यात शंका नाहीये. एक उत्तम दर्जाचा खेळ शिवस्वराज्य ग्रामीण कबड्डी संघटनेच्या वतीने जय भवानी वर्सेस राजशाही. आता मात्र चढाईसाठी येतो आर्यन पुढं आदित्य बने मध्यरक्षणासाठी या ठिकाणी आपण पाहतोय. हो वापर 26-27 पुन्हा एकदा संकटमय परिस्थिती या ठिकाणी कमाल होऊ लागलेली आहे मित्रांनो. पुन्हा आता मात्र कमाल निश्चितच या ठिकाणी आदरणीय मुकेश दादा चव्हाण आणि सुकाई देवी मोल्डोव संघाचे संघमालक यांच्याकडून आर्यनच्या उत्तम खेळीसाठी 500 रुपयाचं बहादर बक्षीस. सामना संपण्यासाठी शेवटचं 1 मिनिट. मात्र देवेश बेडे. देवेश बघूया काय ताकद लावतो मित्रांनो या ठिकाणी. मात्र देवेश 27-29 सर्व रसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा जोरदार हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. आजच्या या सामन्याचं जवळजवळ चित्र स्पष्ट होऊ लागलेलं आहे. निश्चितच सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फिरणारा हा सोहळा सर्वांच्या मनामध्ये या आठवणी कायमस्वरूपी निश्चितच कायम राहतील. आणि पहिल्या प्रीमियर लीगचा